माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता दिवाळी लवकरच येणार आहे आणि सगळ्यांची तयारी सुरू झालेली असेल। पण बघा, दिवाळीमध्ये काही असे दिवस असतात तर त्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे असतात, ज्यामुळे आपल्याला वर्षभर कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही किंवा जे काही संकट असतील, विघ्न असतील ते दूर होतात। बऱ्याच वेळेला आपण अनेक कामं करायला जातो, पण त्यामध्ये विघ्न येतात आणि आपण म्हणतो की काहीतरी चांगलं करायला जावं की लगेच काहीतरी विघ्न येतंय किंवा मग आर्थिक अडचणी बऱ्याच वेळेला येतात, आरोग्याच्या तक्रारी येतात। तर या सगळ्या तक्रारी येऊ नयेत, त्याचबरोबर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी, तिने आपल्या घरामध्ये वास करावा, वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता पडू नये, यासाठी आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी 12 नोव्हेंबरला हा उपाय करायचा आहे। म्हणजेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर बघा, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या घरावरती तिचा कृपा आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर कुठल्याच गोष्टींची कमतरता आपल्याला भासत नाही। तर आपण लगेचच बघूया की कुठली एक वस्तू आहे की जी आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरती ती लावायची आहे। तर लगेचच आपण बघूयात। तर यासाठी आपल्याला आधी एक लाल वस्त्र हवं आहे। तर तुम्ही एक नवीन लाल वस्त्र घेऊन ठेवा किंवा लाल रुमाल घेतला तरी चालेल किंवा नवीन ब्लाऊज पीस तुम्ही घेतला लाल कलरचा तरीही चालेल। त्यामध्ये एक कोळसा आपल्याला ठेवायचा आहे त्या रुमालावरती किंवा त्या वस्त्रावरती। तर एक कोळसा बास होतो, तर तुम्हाला एक कोळसा आणायचा आहे। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला जे भस्म असतं, पांढरं भस्म असतं, जे आपण शंकरांना अर्पण करतो, तर त्या भस्माचा एक तुकडा ठेवला तरी चालेल किंवा भस्माची पावडर तुम्ही थोडीशी त्यावरती टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लोबान धूप चे काही तुकडे टाकायचे आहेत किंवा मग तुम्ही साधा धूप जो असतो, धूपकांडी असते, ती तुम्ही ठेवली तरीही चालेल। जर तुमच्याकडे लोबान धूप नसेल तर कुठलाही चांगला धूप तुम्ही एक धूपकांडी त्यामध्ये ठेवायची आणि एक तुम्हाला हळकुंड त्यावरती ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती चिमूटभर चंदनाची पावडर टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला या सगळ्यांवरती चिमूटभर कुंकू टाकायचं आहे सगळ्या साहित्यावरती। त्यानंतर या लाल कापडाची तुम्हाला पोटली तयार करायची आहे आणि त्या पोटलीला तुम्हाला जो कलाव्याचा धागा असतो, लाल पिवळा धागा, त्याने तुम्हाला ही पोटली बांधायची आहे किंवा तुम्ही फक्त लाल धाग्याने बांधले तरीही चालेल। नसेल तर तुम्ही कलाव्याच्या दोरीने ही पोटली बांधा, हातामध्ये घ्या ही पोटली आणि तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे। म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे 5 ते 10 मिनिटं तिथे बसून आणि तुमच्या कुलदेवीला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये जे काही अडचणी, संकट, विघ्न आहेत, नजर दोष आहेत, ते सर्व जाऊ देत आणि मला लक्ष्मी प्राप्ती होऊ देत। माता लक्ष्मीचं पण तुम्हाला स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचा तुम्हाला जप करायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः असं तुम्हाला जप करायचा आहे। तो पण जप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे, 11 माळी नाही तर 11 वेळा करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर आणि नेहमी तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू देत। आणि असं करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतील बाजूस तुम्हाला बरोबर चौकटीच्या मध्ये एक खिळा ठोकायचा आहे आणि त्या खिळ्याला ही पोटली तुम्हाला अडकवायची आहे। लक्षात घ्या, मुख्य प्रवेशद्वाराच्या आत चौकटीच्या वर बरोबर मध्यभागी तुम्हाला खिळ्याला ही पोटली अडकवायची आहे आणि पुन्हा धूप दीप त्या पोटलीला दाखवायचा आहे। कुलदेवीचं स्मरण करायला तुम्हाला विसरायचं नाही आणि रोज देखील तुम्ही फक्त धूप दीप दाखवला तरीही चालेल। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा नजर दोष
होत नाही किंवा काही वाईट शक्तींचा जर आपल्या घरामध्ये वावर असेल किंवा काही नजरदोष असतील तर ते निघून जातात. नकारात्मकता असेल ते निघून जाते. आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर धनाची कमतरता ही आपल्याला वर्षभर राहत नाही. किंवा अडकलेले जर पैसे असतील तुमचे तर ते हळूहळू तुम्हाला मिळतील. आणखी काही प्रॉब्लेम्स असतील जसं की नोकरी लागत नाही आहे, लग्न जमत नाही आहेत मुलामुलींची, तर ते देखील तुम्हाला समस्या सुटताना दिसतील. तर अवश्य तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही पोटली आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे. ही पोटली नकारात्मकता जी असते घरामधली ती बाहेर काढते आणि सकारात्मकता जी आहे ते आपल्या घरामध्ये पसरवते. त्यामुळे आपल्याला अवश्य असा हा उपाय करायचा आहे. घरामधल्या मुख्य पुरुषाने हा उपाय करायचा आहे. आणि जर तसं शक्य नसेल तर स्त्रियांनी केला तरीही चालेल, पण शक्यतो बघा तुम्ही घरातली मुलं किंवा मग जे पुरुष असतात त्यांनी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आणि तसं जर नसेल शक्य तर स्त्रियांनी केला तरीही चालू शकेल. आता ही पोटली कधी बदलायची तर 6 महिन्यांनी जी अमावस्या येईल तर त्या अमावस्येला आधीची पोटली जी आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. इकडे तिकडे कुठेही फेकू नका. आणि तुम्हाला पुन्हा अशाच पद्धतीने अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि पुन्हा ही पोटली लावायची आहे. आणि नंतर तुम्हाला पुढच्या लक्ष्मीपूजनला तुम्ही हा उपाय करू शकता. सारखी सारखी ही पोटली बदलायची नाही. आणि शक्यतो तुम्ही काय करा, ह्या वर्षी जी पोटली लावलेली आहे ती पोटली पुढच्या अमावस्येलाच तुम्ही बदलायची आहे. पण जर तुम्हाला वाटलं की मध्ये आधी ही बदलावी तर 6 महिन्यांनी तुम्ही एखाद्या अमावस्येला ही पोटली बदलू शकता. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्या देखील हे लागणारं जे साहित्य आहे त्यांना कळेल आणि हा उपाय त्या लक्ष्मीपूजन दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करू शकतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.